हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आपण एक्झामसाठी म्हणजे जे काही येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत MPSC प्लस UPSC, तर त्याच्यामध्ये जो GS3चा पोर्शन राहणार आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी. तर याचे आपण काही वीकली अंडरकरंट घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ब्रीफमध्ये जो काही न्यूजमध्ये असलेला टॉपिक आहे त्याला आपण ब्रीफली डिस्कस करणार आहोत. त्याचं एक्झाममध्ये काय इम्पॉर्टन्स असणार आहे किंवा त्याच्यावरती जर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायचे असतील तर त्याचे ऑब्जेक्टिव्स काय असतील, ठीक आहे, ड्रॉबॅक्स काय असतील, वे फॉरवर्ड काय असेल किंवा त्या टॉपिकचं सिलेबसची काय इम्पॉर्टन्स आहे, व्हॉट इज द रेलेव्हन्स, तर आपण हे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आपण हे वीकली सिरीज घेऊन येणार आहोत. तर आज जे आहे त्यातलं आपण फर्स्ट लेक्चर पाहणार आहोत, जे की GS3 पेपर, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी हे इन्क्लुडेड असेल. तर त्याच्यामध्ये जर आपण सिलेबस म्हणजे आता जो चेंज झालेला सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ओन्ली वन लाइनर, एका सेंटेन्समध्ये जो आपल्याला एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीचा सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, कन्झर्वेशन. तर बघा की पहिलाच जो शब्द दिलेला आहे तो आहे कन्झर्वेशन, म्हणजे काय की संवर्धन, म्हणजे जो काही बायोटिक फ्लोरा फौना आहे आपल्याकडे इंडियामध्ये प्रेझेंट आहे किंवा वर्ल्ड वाईड प्रेझेंट आहे तर त्याच्यासाठी आपण काय प्रकारचे ॲक्शन्स घेत आहोत. ठीक आहे, तर याच्यासाठी कन्झर्वेशन. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर आपण बघतो की एन्व्हायरमेंटल पोल्युशनमुळे किती हार्मफुल इम्पॅक्ट्स आपल्याला पाहायला भेटतात आणि पोल्युशन जे आहे ते सतत आपल्याला काय असतं, चर्चेत असतं. तर याच्यावरती आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे जो एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटला आपण किती हार्म करणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स काय आहेत, नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स काय आहेत, त्याचं जे काही असेसमेंट आहे म्हणजे तर त्याच्याबद्दल इथे स्टडी केलं जातं. दॅट इज एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, तर हे काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आणि ज्याच्या अंडर जो काही करंटमधला रेलेव्हंट टॉपिक येणार आहे तर हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर सेम वे जेव्हा आपण सायन्स अँड टेकचं पाहू तर आपण सायन्स अँड टेकचा आपण सिलेबस काय करूया एकदा तिथे डिस्कस करूया. तर आज जो काही आपला टॉपिक असणार आहे तर दॅट इज बायोडायव्हर्सिटीमध्ये बायोडायव्हर्सिटीमध्ये कन्झर्वेशनमध्ये वेटलँड्स. ठीक आहे, वेटलँड्स म्हणजे पाणथळ प्रदेश जे आपल्याला पाहायला भेटतात. तर बघा सागरी आपल्याला जो काही आहे तो काय लाभलेला आहे की कोस्टल लँड, त्याला आपण सागरी किनारा म्हणतो. ठीक आहे, की किनारपट्टी आपल्याला महाराष्ट्राला ॲज वेल एज इंडियाला खूप लाभलेली आहे. तर तिथे काय आपल्याला पाहायला भेटतात, पाणथळ प्रदेश जे आहेत ते पाहायला भेटतात. ठीक आहे, नॉट इवन कोस्टल तर इनलँडसुद्धा. तर याच्यासाठीच यांच्या बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशनसाठी वेटलँड्सला एक इंडिपेंडंट टॉपिक म्हणून ट्रीट करण्यासाठी काय केलेली आहे, अशी रिक्वेस्ट इथे केलेली आहे. तर हा न्यूजचा बीट आहे आपला की इन्क्लूड वेटलँड कन्झर्वेशन इन अपकमिंग बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज नेगोसिएशन्स. म्हणजे क्लायमेट चेंजसाठी ज्या काही कॉन्फरन्सेस होतात, ज्या काही इथे डिस्कशन्स होतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, वेटलँड्सला एक इंडिपेंडंट टॉपिक म्हणून इन्क्लूड करा असं मागणी केलेली आहे. तर आधी आपण वेटलँड्स म्हणजे काय बघूया. ठीक आहे, तर वेटलँड्स म्हणजे जर प्रॉपर डेफिनेशन पाहिलं तर लँड that is transitional between terrestrial and aquatic ecosystem. water is a primary factor किंवा की फॅक्टर आपण म्हणतो. जिथे पाणी हे काय आहे तिथलं की फॅक्टर आहे आणि जो लँड ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल लँडमधला जो काही ट्रान्झिशनल एरिया आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, वेटलँड्स असं म्हटलं जातं. तर बघा प्रत्येक म्हणजे वर्षी किंवा आपण दरवर्षी काय आहे की 2 फेब्रुवारीला काय करतो आपण, वेटलँड्स डे जो आहे तो आपण सेलिब्रेट करतो. तर 2022ची जर थीम पाहिली तर काय आहे, वेटलँड्स ॲक्शन फॉर पीपल अँड नेचर. ठीक आहे, ही त्याची काय होती, थीम होती. तर वेटलँड्स विथ एक्झाम्पल पाहूया की ऑल लेक्स म्हणजे बघा लेक्स आणि रिव्हर्स म्हणजे काय की स्टॅटिक आणि जे फ्लोटिंग किंवा फ्लोईंग वॉटर आहे तर ते दोन्हीही तिथे इन्क्लूड केले जातात. त्यानंतर अंडरग्राउंड ॲक्विफायर्स, स्वॅम्प्स अँड मार्शेस, वेट ग्रासलँड, पीट्स, OSS, estuaries, deltas, tidal flats, mangroves and other coastal areas, coral reefs. तर कोरल रीफ सुद्धा सतत चर्चेत असतात. कोस्टल लँड किंवा कोस्टल जे काही मॅनग्रूव्ज आहेत, ठीक आहे, तर तेही चर्चेत असतात. मॅनग्रूव्हचं कन्झर्वेशन, त्यांचा इम्पॉर्टन्स. ठीक आहे, तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या
आपण इथे वेटलँड्सच्या अंडर इन्क्लूड करतो. तर वेटलँड्समध्ये पूर्ण त्याचा असोसिएटेड जे काही प्लांट आणि ॲनिमल लाईफ आहे म्हणजे फ्लोरा फौना आहे जो तिथे इन्क्लूड केला जातो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण इंडियामध्ये डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर 4.63 जे काही % आहे आपल्या जॉग्राफिकल एरियाचं, तर तितकं आपण काय करतो इंडियामध्ये 4.63 जे वेटलँडसाठी आपण कॉन्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. तर आपण एशियामध्ये आपण काय आहोत, हायेस्ट आहोत टोटल एशियामध्ये. त्यानंतर बघा इंडियामध्ये 19 टाईप्स ऑफ वेटलँड्स आहेत. तर त्यातले बघा मार्शेस, बिलॅबॉंग्स, नंतर कोरल रीफ्स आणि पीट बॉक्स हे त्यातले काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर स्टेट वाईज म्हणजे आपण पाहिलं की इंडिया काय आहे एशियामध्ये टॉप करतो विथ 4.63% जॉग्राफिकल एरिया. पण आपण इंडियामध्ये पाहिलं तर गुजरात जो आहे तो फर्स्ट रँकवरती आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश जो आहे तो सेकंड रँक, उत्तर प्रदेश आणि नंतर वेस्ट बेंगॉल. तर दीज आर द 4 रँकिंग म्हणजे स्टेट वाईज जर तुम्ही पाहिलं तर गुजरात, त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल जे आहे ते इथे कॉन्ट्रीब्यूट करतात. तर बघा वेस्ट बेंगॉलचं एक्झाम्पल सुंदरबन्स जे आहेत ते फर्स्ट आणि काय आहेत की लार्जेस्ट वेटलँड्स आहेत इंडियामध्ये. ठीक आहे. त्यानंतर येस, तर इथे काय सांगितलं होतं की एक्सपर्ट सजेस्टेड जो काही पेपर होता त्याच्यामध्ये त्यांनी सजेस्ट केलं की वेटलँड कन्झर्वेशन टार्गेट्स फॉर 2030 शुड बी डिस्कस ड्युरिंग COP15, COP27. तर COP आपल्याला माहिती की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27 जी आहे ती नुकतीच नोव्हेंबरमध्ये पार पडली. तर इजिप्त या देशामध्ये ती पार पडली होती. ठीक आहे. त्यानंतर अपेक्स डिसिजन मेकिंग बॉडी आहे म्हणजे COP जी आहे ती UNFCC दॅट इज युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज फ्रेमवर्क फॉर कन्व्हेन्शन. तर याच्या अंडर जी काय आहे ती अपेक्स बॉडी आहे म्हणजे जे काही निर्णय घेतले जातात तर याच बॉडी थ्रू घेतले जातात. तर आता ते निर्णय किंवा जे काही इम्प्लिमेंटेशनचं कार्य आहे ते इथं घेतलं जातं. तर त्याच्यामध्ये 196+ ज्या काही कंट्रीज आहेत त्या पार्टिसिपेट करतात. तर फक्त वेटलँडच नाही तर क्लायमेट चेंज आणि त्याच्यामध्ये होणारे बदल जसं की ग्रीनहाऊस गॅस इमिशन्स आहे त्याला आपण कसं रिड्यूस करता येईल, डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीजनी याचा भार कितपत उचलला पाहिजे म्हणजे किती डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे तर याच्यावरती डिस्कशन्स केलं जातं. आणि जी ॲक्च्युअल नीड आहे कन्झर्वेशनची तर ती सध्या कशावरती फोकस करावी आणि त्याच्यावरती किती स्ट्रेस करावा तर हे इथे डिस्कस केलं जातं. तर त्याच्यामध्येच बघा एंगेज कन्स्ट्रक्टिव्हली अँड ॲक्टिव्हली म्हणजे काय की इंडिया प्लस अदर ज्या काही कंट्रीज आहेत त्या इथे एंगेज होतात constructively and actively on subject of loss and damage which refers to destruction caused by climate change induced disasters. तर क्लायमेट चेंजमुळे होणारे जे काही डिझास्टर्स आहेत तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण फ्लड घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे फ्लड आपण पाहतो की पूर. ठीक आहे. तर त्याच्या ज्या काही घटना आहेत तर या काही गेल्या काही वर्षामध्ये खूप काय होत आहेत वाढत आहेत. तर त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज हा काय आहे त्याचा मेन फॅक्टर आहे. तर क्लायमेट चेंज फॅक्टर कसा आहे की ग्लोबल राईज इन टेम्परेचर. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होतं जे काही ग्लेशियर्स आहेत त्यांचं मेल्टिंग जे आहे ते खूप फास्ट होतं. त्याच्यामुळे काय होतं की सी लेवल राईज होती आहे आणि मग अल्टिमेटली रिव्हर्स फ्लड होतात आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की जर फ्लड्स आले आहेत तर त्याला मिटिगेट करणं. ठीक आहे. त्या डिझास्टरचं मॅनेजमेंट करणं याच्यासाठी लागणारे फायनान्सेस आणि मग त्याच्यामुळे ॲडवर्स म्हणजे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे होणारे जे काही अदर इम्पॅक्ट्स आहेत तर याला स्टडी करणं. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्हली आणि ॲक्टिव्हली कसं पार्टिसिपेट करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला काय सोल्युशन्स काढता येतील याच्यासाठी ही अपेक्स बॉडी आहे दॅट इज डिसिजन मेकिंग बॉडी दॅट इज COP. ठीक आहे. तर याच्याबद्दल हे डिस्कशन्स घेतले जातात. तर याच्यामध्येच असं सांगितलं होतं की वेटलँड्स हे बायोडायव्हर्सिटी रिच फ्लोरा फौना आहे तर त्याचं एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे. कारण बायोडायव्हर्सिटीसाठी म्हणजे नियरली 40% 40% जी बायोडायव्हर्सिटी आहे पूर्ण ग्लोबली तर ती फक्त काय करते वेटलँड्समध्ये रिसाईड करते. ठीक आहे. त्याच्यावरती खूप लोकांचं काय आहे लाईव्हलीहूड डिपेंड आहे. तर त्याचं इम्पॉर्टन्स या नेचरसाठी ॲज अन बायो रिमिडिएशन म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा की वेटलँड्स. येस, तर स्टेटमेंट होतं की एक्सपर्ट्स फ्रॉम वेटलँड इंटरनॅशनल सजेस्टेड दॅट वेटलँड कन्झर्वेशन शुड बी a feature as an independent topic for discussion on the upcoming biodiversity and climate change conferences for effective carbon sequestration. तर कार्बन सिक्वेस्ट्रेशन ॲटमॉस्फिअरिक कार्बन जे काही प्रेझेंट आहे त्याचा जो काही लेवल आहे तो कमी करण्याचेच काय आहेत मेथड्स आहेत. ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये काय की वेटलँड्स इंटरनॅशनलबद्दल पाहूया की ग्लोबल म्हणजे इंटरनॅशनल म्हणता येईल आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. एक ग्लोबल इंटरनॅशनल नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी की काय करते, सजेस्ट करते ग्लोबल सायंटिफिक बेस्ड कन्झर्वेशन एफर्ट्स टू प्रोटेक्ट अँड रिस्टोर वेटलँड्स. ती काय करते, सायंटिफिक मेथड्स म्हणजे सायंटिफिक स्टडीजद्वारे काही मेथड्स सजेस्ट करते जेणेकरून की आपण काय करू शकतो, जे काही वेटलँड्स आहेत म्हणजे पाणथळ प्रदेश आहेत, ठीक आहे, ग्लोबली, तर त्यांना आपण कन्झर्व करू शकतो, ठीक आहे. तर इथे बघा की त्यांनी काय सजेस्ट केलं आहे की 2030पर्यंत म्हणजे येणाऱ्या वर्षांमध्ये 2030पर्यंत काय टार्गेट दिलेली आहेत आपल्याला की रिमेनिंग अनड्रेन्ड पीटलँड्स अँड कार्बन स्टोर शुड बी केप्ट इंटॅक्ट. म्हणजे अजूनही काही प्रदेश आहेत जिथे आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे आपण इफेक्ट केलेलं नाही आहे, तर अशा ज्या काही प्रदेश आहेत किंवा अशा ज्या काही प्लेसेस आहेत तर तिथे काय आहे की ती जी जागा आहे ती अजून अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजपासून इंटॅक्ट ठेवा. म्हणजे तिथंपर्यंत तुम्ही आणखीन पोचले नाही तर कन्झर्व देम ॲटलिस्ट, ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल मॅनग्रोव्ह कवर शुड बी 20%. म्हणजे जो काही आत्ता कवर आहे तिथून आपल्याला 20%पर्यंत काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. त्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ फ्री फ्लोटिंग रिव्हर्स आणि फ्लड प्लेन्स. म्हणजे आपण आत्ताच डिस्कस केलं की फ्लड्सच्या ज्या काही घटना आहेत त्या क्लायमेट चेंजचं अल्टिमेट काय आहे, इफेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये यांना काय करायचं आहे, प्रिझर्व करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आयडेंटिफिकेशन ऑफ 50% क्रिटिकली इम्पॉर्टंट साईट्स टू बी ब्रॉट अंडर फेवरेबल मॅनेजमेंट. म्हणजे आपण आत्ताच म्हटलं की इथे ज्या काही अनटच साईट्स आहेत त्यांना तर आपल्याला काय करायचं आहे, टोटली प्रिझर्व करायचं आहे. पण कमीत कमी 50% ज्या क्रिटिकली एंडेंजर्ड साईट्स आहेत म्हणजे आता तिथे क्लायमेट चेंजमुळे खूपच परिस्थिती खराब झालेली आहे किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे तिथे काय झालेलं आहे, जे इकोसिस्टम आहे ते टोटली डिस्टर्ब झालेलं आहे. तर अशा साईट्सला आयडेंटिफाय करणं आणि त्यांचं प्रॉपर मॅनेजमेंट करणं, तर दिस व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. हे त्यांनी मेजर्स सजेस्ट केलेले आहेत. तर रामसर कन्व्हेन्शन, जेव्हा जेव्हा आपण वेटलँड्सबद्दल चर्चा करतो तेव्हा रामसर कन्व्हेन्शन्स काय येतात, नेहमीच चर्चेत येतात. तर रामसर कन्व्हेन्शन आपल्याला माहिती आहे की इराणची जी सिटी आहे रामसर, तिथे 1971मध्ये ते साईन केले गेले होते. त्यानंतर इंडियामध्ये किंवा ग्लोबली त्याला 1975मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलं आणि ती एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे जी काय करते, वेटलँड्स कन्झर्वेशनसाठी अपेक्स बॉडी म्हणून काम करते, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय की ती युनेस्कोच्या अंडर येते आणि द कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज ऑफ वेटलँड्स. तर फक्त कन्झर्वेशन नाही तर सस्टेनेबल यूज म्हणजे आपलं जे कन्झ्युमरिझमची जी मेथड आहे, म्हणजे आपले नीड्स काय आहेत की खूप इन्क्रीज होत चालले, तर आपल्या नीड्स मिनिमम करणं आणि आपल्याला जे काही वेटलँड्स आहेत, थोडक्यात वेटलँड्सचे रिसोर्सेस आपण म्हणूया, त्याच्यापासून आपल्याला वॉटर, ग्राउंड वॉटर रिचार्ज किंवा ग्राउंड वॉटर टेबल मेंटेन करणं, ठीक आहे, फूड, फायबर्स, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचं जे काही हॅबिटॅट आहे प्रोव्हाइड केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींचं सस्टेनेबल यूज म्हणजे आपला मिनिमम नीड्स करणं आणि ते जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याला प्रिझर्व करणं ची गरज आहे ते हे रामसर साईट्सच्या अंडर केलं जातं. त्यानंतर बघा रामसर साईट्सच्या अंडरच काही साईट्स असतात ज्या खूपच क्रिटिकली एंडेंजर्ड असतात आणि जिथे काय आहे लक्ष देण्याची थोडीशी जास्त गरज असते. तर त्यालाच मॉन्टेरेक्स रेकॉर्डच्या अंडर ठेवलं जातं, जिथे की चेंजेस इन द इकोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे ती जी साईट आहे त्याच्यामध्ये काय की इकोलॉजिकल कॅरेक्टर काही चेंजेस झालेले आहेत, इकोलॉजिकल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे किंवा तिथला जो काही बॅलन्स आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. तर तो बॅलन्स रिस्टोर होईपर्यंत त्याला काय केलं जातं, या मॉन्टेरेक्स रेकॉर्डच्या अंडर ठेवलं जातं. जसं की मणिपूरचं लोकटक लेक होतं आणि आपण राजस्थानचं जे केवलादेव नॅशनल पार्क होतं, तर या मॉन्टेरेक्स रेकॉर्डच्या अंडर त्यांना ठेवलं गेलं होतं किंवा अजूनही ते आहेत, ठीक आहे, म्हणजे एनलिस्ट केलेले आहेत. त्यानंतर बघा 22मध्ये देर आर 49 रामसर साईट्स. म्हणजे इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर आता आपण काय आहोत 49 रामसर साईट्सनी वी हॅविंग अ रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ 49 रामसर साईट्स इन इंडिया. तर त्याच्यामध्ये जे 22मध्ये म्हणजे 22मध्ये आपण जेव्हा 2 फेब्रुवारीला वेटलँड्स डे सेलिब्रेट केला त्या दिवशी आपण 2 रामसर साईट्स इंडियामध्ये डिक्लेअर केल्या होत्या. त्यातली एक म्हणजे खिजाडिया वाईल्ड लाईफ सँच्युरी जी गुजरातमध्ये आहे आणि बखिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जी उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर इट वॉज डिक्लेअर्ड इन 2022. तर महाराष्ट्रामध्ये आता आपण महाराष्ट्रासाठी पाहत आहोत किंवा आपल्याला विथ रेफरन्स टू महाराष्ट्र असं आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे, किंवा विथ स्पेशल वेटेज टू महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये 2 साईट्स आहेत, दॅट इज नंदूर माधमेश्वर जी नाशिकमध्ये पाहायला भेटते आणि लोणार लेक जे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतं, ठीक आहे.
त्यानंतर बघा की आपण वेटलँड्सबद्दल म्हणत आहोत, पण त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे हे थोडंसं बघूया. तर इम्पॉर्टन्स ऑफ वेटलँड दॅट इज कार्बन सिक्वेस्ट्रेशन. म्हणजे तो काही फॉरेस्ट एरिया आहे, तिथली जी ग्रीनरी आहे, तर ती काय करते की कार्बन जे काही आहे ॲटमॉस्फिअरमधलं त्याला नॅचरली कमी करायचा प्रयत्न करते वाया फोटोसिंथेसिस. माहिती आहे आपल्याला प्लांट्स कसे कॉन्ट्रीब्यूट करतात कार्बन कमी करण्यामध्ये, दॅट इज फोटोसिंथेसिसच्या द्वारा. तर लार्ज फॉरेस्ट एरिया आहे तो कार्बन सिक्वेस्ट्रेशन, नॅचरल कार्बन सिक्वेस्ट्रेशनला इथे आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यानंतर क्रिटिकल टू ह्युमन अँड प्लांट लाईफ, म्हणजे आपलं जे लाईव्हलीहूड आहे ते आपण त्याच्यावरती डिपेंड आहोत. प्लस ॲनिमल लाईफ म्हणजे काय की प्लांट लाईफ इन सेन्स की प्लॅनेट लाईफ, म्हणजे पूर्ण जे काही बायोडायव्हर्सिटी आहे ती त्याच्यावरती काही प्रमाणात किंवा 40 टू लेस दॅन 40% तिथे डिपेंड आहे. ठीक आहे. हॅबिटॅट फॉर ॲनिमल्स अँड प्लांट्स, ठीक आहे, आपण त्याला रिच बायोडायव्हर्सिटी, आत्ताच आपण म्हटलं की 40% जो काही ग्लोबल फ्लोरा फौना आहे तो एकटा वेटलँड्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर इंटिग्रल रोल इन इकॉलॉजी ऑफ वॉटरशेड किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज जे आहे किंवा सीवेज मॅनेजमेंट जे आहे, ठीक आहे, आपण ते इथे पाहायला भेटतं. त्यानंतर बायो रिमिडिएशन, म्हणजे आपण आर्टिफिशियल प्लांट्स इम्प्लिमेंट करतो जिथे की आपलं सीवेज वॉटर आहे ते प्युअर करण्यासाठी किंवा डिटॉक्सिफाय करण्यासाठी. पण ज्या इकॉलॉजिकल साईट्स आहेत या वेटलँड्स त्या नॅचरल बायो रिमिडिएशन साईट्स म्हणून पोल्युशन कमी करण्यासाठी इथे काय करतात आपल्याला मदत करतात. त्यानंतर हायली प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम, म्हणजे इथली जी काही इकोसिस्टम आहे ती हायली प्रोडक्टिव्ह आहे. आपण त्यांच्यावरती फूड, त्यानंतर फायबर, त्यानंतर की लाईव्हलीहूडसाठी आपण काय आहोत डायरेक्टली वेटलँड्सवरती डिपेंड आहोत. त्यात आपण बघतो की रिक्रिएशनल साईट्स केले जातात ते टुरिझमसाठी सुद्धा काय आहेत या इथे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर दे हेल्प इन कंट्रोल इरोजन, म्हणजे दे हेल्प इन कंट्रोल द इरोजन. तर काय की सॉईल इरोजन, म्हणजे जे काही प्लांट्स आहेत ते सॉईल काय करतात त्यांच्या रूट्स पकडून ठेवतात, त्यामुळे सॉईल इरोजन काय आहे तिथे कमी केलं जातं. त्यानंतर ते प्रोव्हाइड फूड फॉर लाईव्हस्टॉक, म्हणजे ग्रासलँड्सचा जो काही प्रदेश असतो तिथे काय आहे की लाईव्हस्टॉकसाठी फूड प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी जे आहे म्हणजे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी शेल्टर प्रोव्हाइड केलं जातं. दे प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड दे प्रोव्हाइड रिक्रिएशन, ठीक आहे, म्हणजे रिक्रिएशनचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपण इथे इम्प्लिमेंट करू शकतो. त्यानंतर बघा की वेटलँड्स म्हणजे थ्रेट्स काय आहेत, ठीक आहे. आता कन्झर्व करायचं आहे कारण त्यांना काही थ्रेट्स आहेत, तर त्या थ्रेट्स कुठल्या आहेत, तर अर्बनायझेशन इज द बिगेस्ट थ्रेट, ठीक आहे. आत्ता आपण बघतोय की शहरीकरणाकडे आपण खूप जास्त वळतोय, त्यानंतर मायग्रेशनचा जो पण काही इथे आपण पाहायला भेटतो इफेक्ट पाहायला भेटतो, तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की अर्बनायझेशन. मग प्रेशर दिलं जातं की रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे जितकी जास्त पॉप्युलेशन तितकं राहण्याची जागासुद्धा काय लागणार आहे जास्त लागणार आहे. मग राहण्याची जागा जर हवी असेल तर आपण काय करतोय नॅचरल हॅबिटॅट जो काही आहे तिथे आपण काय करतोय एन्क्रोच करत चाललेलो आहोत. म्हणजे फॉरेस्ट कवर जो कमी झालेला आहे तर त्याचा इम्पॉर्टंट फॅक्टर जे आपल्याला म्हणता येईल ते काय आहे अर्बनायझेशन आहे, ठीक आहे. त्यानंतर फक्त रेसिडेन्शियल एरियाच नाही तर कमर्शियल फॅसिलिटीजसाठी सुद्धा, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन सुद्धा. त्यानंतर ॲग्रिकल्चर, रिझर्वॉयर्स, कॅनल्स अँड डॅम्स टू प्रोव्हाइड इरिगेशन, म्हणजे आपण काय करतोय की ॲग्रिकल्चरसाठी जे काही लागणारं वॉटर आहे त्याच्यासाठी आपण काय करतोय इथे रिझर्वॉयर्स बिल्ड करतोय, कॅनल्स बिल्ड करतोय, त्यानंतर आर्टिफिशियल इरिगेशन फॅसिलिटीज इथे देण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामुळे काय होतं या वेटलँड्सवरती इम्पॅक्ट होत आहे. त्यानंतर पोल्युशन, तर पोल्युशन, इंडस्ट्रियल पोल्युशन ऑन ड्रिंकिंग वॉटर, जे काही वेटलँड्स आहेत त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे तर त्याला आपण काय करतो इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे पोल्यूट करत आहोत. इन सेन्स क्लायमेट चेंजसुद्धा काय आहे त्याला डायरेक्टली इम्पॅक्ट करतो. कसं की राईज इन टेम्परेचर, कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन, तर टेम्परेचर राईज झाल्यामुळे आपण पाहिलं की फ्लड्स आणि कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पण काय होत आहे क्लायमेट चेंज, म्हणजे आपल्या अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे फॉसल फ्यूल्सच्या जास्त यूजमुळे काय होत आहे इथे क्लायमेट चेंजमध्ये आपण डायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट करत आहोत. त्यानंतर सॅलायनेशन, दॅट इज ओव्हर विड्रॉवल ऑफ ग्राउंड वॉटर हॅज लेड टू सॅलायनेशन. तर सॅलायनेशन म्हणजे काय की जितकं ग्राउंड वॉटर आहे त्याच्यापेक्षा आपण काय करतोय त्याचा जास्त वापर करत आहोत. जसे बोरवेल्स एक्झाम्पल, ठीक आहे, म्हणजे आत्ता प्रत्येक घरोघरी आपण बोरवेल्स बघतो, तर बोरवेल्समुळे काय होतं आहे की जमिनीचं जे काही ग्राउंड वॉटर आहे त्याचा जो टेबल आहे तो कमी कमी होत चाललेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे सॅलानायझेशन जे आहे ते इन्क्रीज होत चाललेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर एफर्ट्स काय आहेत की आपण काय करतो एफर्ट्स कन्झर्व करण्यासाठी,
तर त्याच्यामध्ये रामसर कन्व्हेन्शन आपण पाहिलं की एक ट्रीटी साईन केली आहे इंडियाने, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की स्ट्रिक्टली रूल्स फॉलो करतो, जेणेकरून की रामसरच्या ज्या काही वेटलँडच्या साईट्स आहेत त्या आपण काय करतो, कन्झर्व करतो इथे. ठीक आहे. त्यानंतर मॉन्टेरेक्स रेकॉर्ड म्हणजे रामसर साईट्सच्या अंडरसुद्धा काही क्रिटिकली एंडेंजर्ड साईट्स असेल ज्यांचा की इकोसिस्टम आहे ती टोटली इम्बॅलन्स झालेली आहे, तर अशा साईट्सला आपण मॉन्टेरेक्स रेकॉर्डच्या अंडर ठेवायचा प्रयत्न करतो आणि तिथे त्यांचं कन्झर्वेशनवरती आपण जास्त लक्ष देतो. त्यानंतर 2 वेटलँड्स इन इंडिया मॉन्टेरेक्स रेकॉर्ड, दॅट इज केवलादेव नॅशनल पार्क आणि लोकतक लेक इन मणिपूर. ठीक आहे, आपण हे डिस्कस केलं की हे त्याच्या अंडर आहेत आणि तिथे कन्झर्वेशनचे जास्त एफर्ट्स घेतले जातात ते ॲज कम्पेअर्ड टू अदर साईट्स. ठीक आहे. त्यानंतर वेटलँड कन्झर्वेशनचे काही रूल्स आहेत, दॅट इज 2017. तर इथे ही जी काही लॉ आहे, म्हणजे हा जो काही लॉ आहे की वेटलँड कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स 2017, तर या सगळ्या गोष्टींना हे काय करतात, रेग्युलेट केले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा की आपण या बीटमध्ये काय काय पाहिलं, तर 1 मिनिटात ग्लान्स घेऊया की आज जे काही आपण डिस्कस केलेलं आहे अंडर करंटमध्ये, तर त्यात आपण काय काय पाहिलं. तर वेटलँड्स म्हणजे काय पाहिलं आहे, त्यानंतर स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन आणि एशियामध्ये आपण इंडिया किती कॉन्ट्रीब्यूट करतो हे पाहिलं. त्यानंतर वेटलँड्स इंटरनॅशनल जो काही एजन्सी आहे किंवा जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबद्दल पाहिलं. त्याने दिलेलं जो रिपोर्ट होतं त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं हे पाहिलं. त्यानंतर COP27 कुठे झाली, त्यांचे बेसिक अजेंडा काय होता किंवा की फीचर्स काय होते डिस्कशनचे. त्यानंतर इम्पॉर्टन्स म्हणजे वेटलँड्सचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि थ्रेट्स टू वेटलँड्स. ठीक आहे, म्हणजे जर आपण कन्झर्वेशनकडे आपण चाललेलो आहोत तर थ्रेट्स पण आपल्याला माहिती असायला हवेत. त्यानंतर एफर्ट्स म्हणजे आता कन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला काय काय एफर्ट्स घ्यावे लागतात आहे, तर एवढ्या सगळ्या ज्या बीट्स आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत या अंडर करंटमध्ये कवर केलेल्या आहेत. तर आज आपण वेटलँड कन्झर्वेशन सहित इथे थांबत आहोत. नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट बीट घेऊन परत भेटतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.